सकल परीट वरठी धोबी समाज महाराष्ट्र राज्य यांच्या वतीनं आज राज्यस्तरीय सारवळी धरणे आंदोलन करण्यात आले। समाजाच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी मोठ्या संख्येनं बांधवांनी उपस्थित राहून आपला संताप व्यक्त केला आहे। आंदोलनकर्त्यांच्या प्रमुख मागण्यांमध्ये महाराष्ट्रातील परेट धोबी समाजाला अनुसूचित जाती म्हणजेच एससी प्रवर्गातील पूर्ववत सवलती मिळाव्यात, यासाठी राज्य शासनानं केंद्राला शिफारस करावी ही सर्वात महत्त्वाची मागणी होती। तसेच मार्च 2024 मध्ये मुंबईतील बजेट अधिवेशनात अर्थमंत्री अजित पवार यांनी जाहीर केलेले श्री संत गाडगेबाबा आर्थिक विकास महामंडळ तात्काळ स्थापन करण्याची मागणीही आंदोलनातून करण्यात आली आहे। समाजाला विशेष मागास प्रवर्गात म्हणजेच स्पेशल बॅकवर्ड कॅटेगरी समाविष्ट करून स्वतंत्र सवलती द्याव्यात आणि राष्ट्रसंत गाडगेबाबा यांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यासाठी राज्य शासनानं केंद्र सरकारकडे प्रस्ताव पाठवावा, अशाही मागण्या आंदोलनातून करण्यात आल्या। समाजानं इशारा दिला आहे की मागण्या मान्य न झाल्यास आंदोलनाची तीव्रता वाढवली जाईल। गेल्या 25-30 वर्षापासून धोबी समाजाला अनुसूचित जातीचं आरक्षण मिळालं पाहिजे हा विषय घेऊन आम्ही आदरणीय बालाजी शिंदे यांच्या नेतृत्वामध्ये लढा लढत आहे। आज पुन्हा एकदा नागपूरच्या या हिवाळी अधिवेशनामध्ये आम्ही आमची मागणी घेऊन इथे बसलेलो आहे। 8 तारखेपासून सुरू झालेलं आंदोलन हे 11 तारखेपर्यंत आम्ही वाट पाहणार आहे आणि 11 तारखेला आदरणीय शिंदे साहेबांच्या नेतृत्वात ज्या पद्धतीने त्या पद्धतीने तीव्रता या आंदोलनाने येणार आहे। माझा एक महाराष्ट्र सरकारला प्रश्न असा होता की गेली 25-30 वर्ष आम्ही धोबी समाजाला अनुसूचित जातीची सवलत द्या म्हणून म्हणतो आहे, परंतु आम्ही ते मागत नाही आहे। आम्ही 1960च्या आधी या महाराष्ट्रामध्ये CP अँड बेरार राज्य असताना आम्ही ऑलरेडी होतो आणि आज भंडारा आणि बुलढाणा जिल्ह्यामध्ये त्याचे प्रमाणपत्र आहे। तर आम्ही हे म्हणून राहिलो की 1960च्या आधी जे होतो ते पूर्ववत द्या। दुसरा मुद्दा माझा असा आहे की आम्ही 30 वर्षापासून लढाई लढतो आहे आणि गेल्या 4-5 वर्षात मराठा समाजाचं आंदोलन समोर आलं आणि लगेच त्यांनी कोणत्या तरी हैदराबादचं गॅजेटचं नाव घेऊन त्याला सरसकट कुणबीचे प्रमाणपत्र दिले। तर मला असं म्हणायचं आहे की भारत देश एक आहे, या महाराष्ट्रामध्ये आम्ही राहतो, त्याच देशामध्ये सर्वजण राहतात। आमची 30 वर्षाची लढाई कधीच निर्णायक भूमिका महाराष्ट्राने घेतली नाही, मुख्यमंत्र्यांनी घेतली नाही आणि अचानक 2-4 वर्षामध्ये त्यांनी जे निर्णायक भूमिका घेतली तर तोच आधार आम्हाला पण लागू होतो। जो मराठाला त्यांनी लागू केला तोच CP अँड बेरार राज्याचा आधार घेऊन सरसकट 1960च्या नंतर 60च्या आधीचा आधार घेऊन आम्हाला सरसकट महाराष्ट्रातल्या संपूर्ण धोबी समाजाला अनुसूचित जातीचं प्रमाणपत्र द्यावं हा विषय घेऊन आम्ही येतात। दुसरा, या देशाला स्वच्छतेचा मूलमंत्र देणारा माणूस एकच झाला, जो आयुष्यात पाटी दप्तर पाहिलं नाही पण स्वच्छतेचा मूलमंत्र ज्यांनी दिला, अमरावती विद्यापीठाला त्यांचं नाव देण्यात आलं असं राष्ट्रसंत गाडगेबाबा आहे। त्या गाडगेबाबाला भारतरत्न पुरस्कार देऊन देशाचा सर्वोत्तम पुरस्कार देऊन सन्मानित करावा ही आमची भूमिका आहे आणि याच मागणीसाठी आम्ही इथे बसलेलो आहे। मी अनिल शिंदे, राष्ट्रीय कार्याध्यक्ष नॅशनल धोबी महासंघ। आज राज्यामध्ये 35 लाख धोबी बांधवांच्या आरक्षणाची जी लढाई आहे ती राज्य शासनानं 2001 मध्ये जी भांडे समिती गठीत केली होती, त्या भांडे समितीच्या रिपोर्टमध्ये हे स्पष्ट झालं होतं की धोबी समाज महाराष्ट्रातला नव्याने आरक्षण मागत नाही। त्याचं जे आरक्षण 1960पर्यंत होतं ते पूर्ववत करावं, ते काढताना शासनाने चूक केलेली आहे। आर्टिकल 341चा भंग करून काढलेला आहे, ती दुरुस्ती करून त्यांना पूर्ववत त्या प्रवर्गात टाकण्यात यावं ही फाइंडिंग 2002 पासून शासनाच्या दरबारी पडलेली आहे। 2019 मध्ये या विद्यमान मुख्यमंत्र्यांनी ती शिफारस केंद्राला पाठवली, परंतु भांडे समितीच्या तिसरी शिफारस भांडे समितीची अशी आहे की राज्यातील धोबी समाजाला जर हा अहवाल शासनाने स्वीकारला तर तात्काळ संख्येच्या प्रमाणात तत्सम सवलती विशेष बाब म्हणून लागू करण्यात यावा। हे 2019ला आम्हाला लागू व्हायला पाहिजे होतं, परंतु या शासनानं केलं नाही। आजचे विद्यमान मुख्यमंत्री हे 2005 मध्ये विरोधी पक्षात असताना आमचा धोबी समाजाचा असाच मोर्चा आम्ही काढला होता, परंतु तेव्हा ते समोर येऊन हेच म्हणत होते की काँग्रेस सरकार तुमच्यावर अन्याय करत आहे, मी तुम्हाला निश्चित न्याय देईन। आता त्यांनी आम्हाला न्याय द्यावा हीच आमची विनंती आहे। मी बालाजी शिंदे, राष्ट्रीय अध्यक्ष अखिल भारतीय धोबी महासमाज। महाराष्ट्रातल्या परीट धोबी समाजाच्या अनेक संघटना एकत्र येऊन सकल परीट धोबी समाजाच्या वतीनं आम्ही नागपूरमध्ये महाराष्ट्र शासनाच्या विरोधामध्ये आमच्या मागण्यासाठी या ठिकाणी धरणे आंदोलनाला बसलेले आहोत। महाराष्ट्रामध्ये 1960च्या पूर्वी परीट धोबी समाज अनुसूचित जातीमध्ये होता। देशातल्या अनेक राज्यांमध्ये हा समाज SC मध्ये आहे। आमच्या संपूर्ण देशातली परीट समाजाची कॅटेगरी करा, महाराष्ट्रातल्या धोबी समाजाला अनुसूचित जातीची सवलत द्या। महाराष्ट्रामध्ये श्री संत गाडगेबाबा आर्थिक विकास महामंडळ
महाराष्ट्र सरकारनं घोषित केलं. मार्च 2024च्या बजेट अधिवेशनामध्ये अजितदादा पवारांनी श्री संत गाडगेबाबा आर्थिक विकास महामंडळ आम्ही सुरू करू असं सांगितलं, परंतु आश्वासित सभागृहाच्या समोर करूनसुद्धा अजून ते मंडळ कार्यान्वित झालेलं नाही. त्यानंतर गाडगे महाराजांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करा, या अनेक मागण्या आम्ही या ठिकाणी घेऊन या ठिकाणी महाराष्ट्रातला संपूर्ण समाज धरणे आंदोलनाला बसला आहे. किती दिवस आंदोलन राहील? हे 8 डिसेंबरपासून आम्ही सुरू झालेले आहोत. 8, 9, 10 3 दिवस आम्ही वाट बघू सरकारची. 11 तारखेला प्रचंड मोठा जनसमुदाय या ठिकाणी रस्त्यावरती आम्ही वेगळ्या पद्धतीचं सरकारच्या विरोधामध्ये अत्यंत तीव्र आणि आक्रमक आंदोलन करणार आहोत.